पुण्याच्या भोरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल। शिरूरमध्ये अजितदादांच्या पक्षात मोठी फूट। जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार पोपटराव गावडे आणि त्यांचे पुत्र भाजपच्या वाटेवर। माजी आमदार पोपटराव गावडे कार्यकर्त्यांना संबोधित करताना झाले भावूक। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्चना पाटील यांचा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज। लोकसभेतील पराभवानंतर अर्चना पाटील झेडपी निवडणुकीच्या रिंगणात। शिरूरमध्ये गळ्यात खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आंदोलनाचा हा प्रकार। उमेदवाराची प्रतिक्रिया। चिपळूण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू। पंचायत समितीसाठी 18 आणि जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागा। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू। उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक शिंदेची शिवसेना स्वबळावर लढवणार। जिल्हा प्रमुख महेश शेवटे यांची माहिती। माजी आमदार जयवंतराव जगताप स्टार प्रचारक असणार। राजगडच्या वांगडी गटातून पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला। वेल्हा भागातून भव्य पदयात्रा काढत गोरखनाथ भुरुक यांचा अर्ज दाखल। धाराशिवमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 अर्ज दाखल। जिल्हा परिषदेच्या 55 सदस्य आणि पंचायत समितीच्या 110 सदस्यांसाठी पार पडणार निवडणूक। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 34 अर्ज दाखल। जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार। उमेदवारांकडून एकूण 1326 अर्जाची विक्री झाल्याची माहिती। साताऱ्यात मायणी जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी उमेदवारी अर्ज भरला। दरम्यान विद्यमान आमदारांकडून अन्यायाची वागणूक दिली जात असल्याची टीका करत जयकुमार गोरे यांच्यावर निशाणाही साधला। वाशिम जिल्ह्यात मतदार यादी निरीक्षणाचं काम गतीने सुरू। ठिकठिकाणी बीएलओ मार्फत मतदारांची नावं तपासणं, दुरुस्ती करणं आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरू। नागरिकांनी वेळेत सहकार्य करण्याचं आवाहन। साताऱ्यात गुन्हेगारांना की सर्वसामान्यांना उमेदवारी। कबनूर चौकातील बॅनर हा चर्चेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरमुळे परिसरात खळबळ। वेंगुर्ला तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरे गटाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परबांसह 300 कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। पालघरमध्ये निघालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस। पाणी, जंगल, जमिनीच्या प्रश्नावर आंदोलन सुरू। पालघर जिल्ह्यातील डहाणू, चारोटीमधून 30,000हून अधिक शेतकरी आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा। वाढवण बंदरामुळे उत्तरमधील मासेकऱ्यांचे व्यवसाय आता धोक्यात। वाढवण बंद रद्द न झाल्यास हजारो मासेकऱ्यांचे उदरनिर्वाह संकटात येणार। 900हून अधिक बोटींवर परिणाम। प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। भुसावळ खांडवा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावरून वाद। फुलगाव, पिंपरी सेकम आणि कठोरा शिवारात प्रत्यक्ष मोजणी सुरू होणार। मात्र योग्य मोबदला मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांच्या मोजणीस विरोध। सांगलीत चीन, अफगाणिस्तान बेदाण्यांविरोधात आता शेतकऱ्यांचा एल्गार। जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, कारवाईची मागणी। वाशिममध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये मोठा रोष। शेकडो महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, उपोषणाला बसण्याचाही इशारा। वाशिम जिल्हा संतप्त। लाडक्या बहिणींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव। लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्याने महिलांचा संताप। बिहार भवनाविरोधात मनसे विद्यार्थी सेनेची घाटकोपरमध्ये बॅनरबाजी। बिहार भवनाला मनसेचा विरोध। मनसेने लावलेले बॅनर पोलिसांनी काढले। नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती। प्रस्तावित वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाचा महापालिकेला दणका। संपूर्ण अहवाल सादर केल्याशिवाय तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलेही झाड तोडू नये, राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश। ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या 4 आरोपींचा 11 मोबाईल आणि 2 लॅपटॉपही जप्त। बीडच्या निकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगव्हाण परिसरात पोलिसांचा छापा। आरोपींचे परदेशात कनेक्शन असल्याची माहिती। जालना शेतकरी अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 5 आरोपींना अटक। अंबड घनसावंगीत पीक अनुदान वाटपात 24 कोटी 90 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई। आतापर्यंत 20 आरोपींना अटक तर 12 जण अद्यापही फरार।
पुण्यात प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे मालकाच्या घरात चोरी. कॅफे मालकाच्या घरी दूधवाल्याने डल्ला मारला. 1,32,000 रुपयांची रोकड चोरीला. विमाननगर पोलिसांकडून चोराला अटक. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव परिसरात दुचाकीस्वाराचा अपघात. उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू. भंडाराच्या मोहाडीतील कादरी वनपरिक्षेत्रात वनविभागाची कारवाई. अवैध सागवान तस्करीवर वनविभागाची कारवाई. ट्रकसह मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त. कापूस वेचत असलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग. केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिसात आरोपी अर्जुन महादेव घुगे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. गोंदियामध्ये विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या 104 वाहनांवर कारवाई. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा. सर्व वाहनधारकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन. जळगावात मुक्ताईनगरच्या पिंपराळा शिवारातील शेतकरी मदतीपासून वंचित आहे. 2 वर्षापासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीची मदत नाही. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. यवतमाळमध्ये 1.25 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण तर हरभरा वाढीच्या अवस्थेत असताना शेंडे पानं फुलं खाणाऱ्या अळीचा उद्रेक. शेतकरी संकटात. हरभऱ्यावर महागडी फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका. यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयकडून 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी. सीसीआयचे कापसाचे दर खुल्या बाजाराच्या तुलनेत क्विंटल मागे 1,000 रुपयांनी जास्त. सीसीआयकडून 10 लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी. इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. केमिकलयुक्त मैलामिश्रित पाणी इंद्रायणी सोडल्याने नदीतील प्रदूषणात वाढ. प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातात, मात्र कंपन्यांवर कारवाई का होत नाही? पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल. पंढरपूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून येणाऱ्या गूढ आणि प्रचंड आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. या आवाजांमुळे घराच्या दार खिडक्याही हादरत असल्याची नागरिकांची माहिती. गोंदिया जिल्ह्यात 28 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून मनाईचे आदेश जारी. नालासोपाऱ्यातील पासकोल नगरच्या इच्छापूर्ती माघी गणपतीच्या दिमागदार आगमन सोहळा. वसई विरार अग्निशमन दलातर्फे गणरायाला अनोखी मानवंदना. नाशिकमध्ये गोदावरी जन्मोत्सवाला सोमवारपासून होते सुरुवात. 12 दिवस चालणार गोदावरी जन्मोत्सव. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन. 28 जानेवारीला दुपारी 12 वाजता जन्मसोहळा. परळीत संत जगमित्र नागोत्सवानिमित्त 15,000 भाविकांना घेतला त्यांनी पुरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ. राज्यभरातून लाखो वारकरी या उत्सवात सहभागी. बारामतीतील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांसह पशुपालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. या प्रदर्शनात तब्बल 100 किलोचा बोकड ठरतोय आकर्षणाचं केंद्र. या बोकडाला बघण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी.